श्री ज्ञानेश्वरी अध्याय 5वा योग गर्भयोग सारांश. मागील अध्यायात भगवंतांनी ज्ञानमार्गाची अनेक रीतीने प्रशंसा केली, पण शेवटी अर्जुनास तू मात्र कर्मयोगाचे आचरण कर व युद्धास उभा राहा असा उपदेश केला. त्यामुळे अर्जुनाचे मन द्विधा होऊन त्याला कर्मसन्यास व कर्मयोग या दोन मार्गांपैकी कोणता मार्ग श्रेयस्कर आहे याबद्दल साशंकता निर्माण झाली. या अर्जुनाच्या प्रश्नातून 5वा अध्याय निर्माण झाला आहे. भगवंताला अर्जुनाचा प्रश्न ऐकून मोठा संतोष झाला व हा अध्याय म्हणजे अर्जुनावरील प्रेमाचे निदर्शक असे त्याचे उत्तर आहे. या अध्यायास एका दृष्टीने विशेष महत्त्व आहे, कारण कर्मसन्यास व निष्काम कर्मयोग या दोन मार्गांपैकी निष्काम कर्मयोग हा कर्मसन्यासापेक्षा श्रेयस्कर आहे असे भगवंतांनी स्पष्टपणे सांगितले आहे. पण एवढ्यावरून भगवंताला संन्यास मार्गाची किंमत कमी लेखावयाची असे दिसेल, म्हणून ज्ञानदेवांनी भगवान असे का म्हणतात याचे कारण संयुक्तिक दिले आहे. ते म्हणजे या जगात कर्मयोगाचेच अधिकारी पुष्कळ आहेत. कर्मयोग हा जाणते व नेणते या सर्वांना आचरण्यास सुलभ व शेवटी मोक्ष फलदायी आहे. याच्या उलट ज्ञानमार्गाने जावयाचे असल्यास साधन चतुष्ट संपन्नतेची आवश्यकता असल्यामुळे त्या मार्गाचे अधिकारी फारच थोडे आहेत. बहुतेक सामान्य लोकांना कर्मयोगच सोपा व योग्य असा मार्ग आहे. या अध्यायात गीतेतील निष्कर्म स्थितीची उद्बोधक चर्चा आली आहे. अज्ञानी लोक निष्कर्म्य म्हणजे आळशी बनून काही न करता स्वस्थ बसणे असा अर्थ करतात. परंतु ह्या अध्यायात जो अर्थ भगवंतांनी स्पष्ट केला आहे त्याप्रमाणे देहादी संघाताकडून कर्मे होत असतानाही स्वतःच्या अकर्तेपणात यत्किंचितही बिघाड होऊ न देणे ही खरी निष्कर्म्य स्थिती आहे. अशा स्थितीत घरदार सोडण्याची काही आवश्यकता नाही. प्रपंचाची आसक्ती घेणारे मन निस्संग करणे हेच महत्वाचे कार्य आहे. मी व माझे हे संकल्प ज्याचे नाहीसे झाले तो प्रपंचात राहूनही कर्मसन्यासीच आहे. कर्मसन्यास व कर्मयोग यापैकी एकाचे जरी चांगले तत्व समजून घेतले तरी हे दोन्ही मार्ग एकाच फळाला देणारे आहेत हे दिसून येईल. असे न करता जो कर्मयोगही नीट आचरत नाही, परंतु कर्मसन्यासाच्या मात्र नादी लागला आहे, त्याला कशाचीच प्राप्ती होत नाही. निष्काम कर्मयोगाचे आचरण करण्यास चित्तातील भ्रांती नाहीशी होऊन गुरुवाक्याने शुद्ध होऊन आत्मस्वरूपी ते स्थिर होणे अत्यंत आवश्यक आहे. असे झाले म्हणजे त्या पुरुषाकडून जरी कर्मे झाली तरी पूर्वीची भ्रांतीची झोप ज्ञान उदयाने नाहीशी झाल्यामुळे त्याची सर्व कर्मे धर्माधर्मरूप कर्मबंधांपासून अलिप्त अशीच असतात. त्याच्या ठिकाणी बुद्धीपासून देहापर्यंत कुठेही अहंकार नसल्यामुळे हे पुरुष शुद्ध असतात. याप्रमाणे मोठ्या बहारीने ज्ञानदेवांनी शब्दांनी व्यक्त करण्यास कठीण अशा स्थितीचे वर्णन करून श्रोत्यांना शांत रसात तल्लीन करून टाकले आहे. सकाम पुरुषाप्रमाणे ज्ञानयोगी कर्मे करताना दिसतो खरा, परंतु जणू काही आपल्या हातून ते कर्म झालेच नाही अशा अकर्तेपणाच्या बोधाने तो फळाबद्दल उदास राहतो. म्हणून त्याला या जगात अमर्याद शांती प्राप्त होते. तो जिकडे पाहिल तिकडे त्याला जग सुखमयच दिसते. हा पुरुष ईश्वराप्रमाणेच असतो. ईश्वर हा जगातील सर्व प्राणीमात्रांना व्यापून असूनही कोणाबद्दल आसक्ती धरीत नाही. फार काय, या जगाच्या उत्पत्ती विनाशाचीही त्याला दाद नसते. सगुण रूप धारण करून क्रीडा करीत असताही त्याच्या समर्थ निर्गुणपणात न्यूनता येत नाही. परंतु ईश्वराच्या ठिकाणी लोक अज्ञानाने कर्तृत्वाचा आरोप करतात. सर्वत्र सम असणारे अद्वैत ब्रह्म ते आपण आहोत असा ज्यांना बोध प्राप्त झाला आहे त्या पुरुषांना तिन्ही लोकात कोणताच भेद शिल्लक राहत नाही. असे जरी असले तरी त्यांचे वागणे अलौकिक नसते. लौकिक व्यवहार करतानाच ते दिसतात, म्हणून संसारी लोकांना त्यांची ओळख पटत नाही. सामान्य लोकांपासून ते निराळे आहेत याची मोठी खूण म्हणजे इष्ट अथवा अनिष्ट गोष्टी प्राप्त झाल्या असताना त्यांच्या मनात यत्किंचितही सुखदुःखाचा विकार उत्पन्न होत नाही. ते इंद्रियांशी तादात्म्य होऊन
तद्वारा विषयांचा भोग घेत नाहीत. एरवी हा आत्मसुखाचा भोग ज्यांना प्राप्त झालेला नाही ते मृगजळाप्रमाणे विषयाच्या मागे लागून दुःख भोगीत असतात. परंतु ज्या ज्ञानी पुरुषांना हे विषयाचे दुःखद स्वरूप माहीत असते, ते विष आहे असे मानून त्यांच्या पुढे विषय आला तरी त्यापासून तात्काळ दूर होतात. ते त्यात रममाण होत नाहीत. या ज्ञानी पुरुषाचा स्वसुखाचा भोग बाहेरील विषयांच्या प्राप्तीमुळे होणारा नसल्यामुळे भोग्य, भोक्ता व भोग या त्रिपुटी रहित असतो. या सुखाचे वर्णन अनिर्वाच्य म्हणजेच न बोलण्यासारखे आहे. जे या महाबोधात रममाण झालेले आत्मनिष्ठ पुरुष भोग घेणारे आहेत त्यांनाच हे समजेल. असे हे ज्ञानी पुरुषांचे वर्णन सनागर बोलीत ज्ञानदेवांनी केले आहे. अशी ही अक्षय परम निस्सीम स्थिती कामनारहित वैराग्यवान पुरुषासच प्राप्त होते. फार काय ते देहात असतानाच साक्षात ब्रह्म झालेले असतात. योगी वैराग्याचा आधार घेऊन अंतःकरणातील विषय बाहेर काढून यम, नियम व प्राणायामांच्या द्वारा मनाच्या वृत्ती अंतर्मुख करून ते एकाग्र करून मनच नाहीसे करतात. संसार चित्र ज्यात उमटते ते मनच नाहीसे झाल्याने अहंकार इत्यादी आपोआपच नाहीसे होतात व साधक याच शरीरात ब्रह्म होतो. असा योग मार्गाचा थोडक्यात अंश भगवंतांनी सांगितला. तेव्हा मर्मज्ञ अर्जुनाला विस्मय वाटला व त्याला तो मार्ग पाय उतारासारखा सोपा वाटला. म्हणून देवांनी हे अधिक स्पष्ट करून सांगावे असे त्यास वाटले. ही अर्जुनाची स्थिती देवांनी मनकवडेपणाने जाणली व अर्जुनाला तू नुसता ऐकणारा नाहीस तर ऐकून त्याचप्रमाणे आचरण करणाराही आहेस अशी शाबासकी देऊन त्याला साध्यंत योगमार्ग सांगतो असे देव म्हणाले. या मायलेकरातील आवडीच्या प्रसंगाचे हृद्य चित्रण ज्ञानदेवांनी करून योग म्हणजे काय, त्याचा उपयोग काय, त्याचा अधिकार कोणाला इत्यादी सर्व विषय आपला अखंड योग न सोडता देव पुढील अध्यायात अर्जुनाला सांगणार आहेत असे म्हणून हा अध्याय संपविला आहे. अध्याय 5वा समाप्त. श्री सच्चिदानंदार्पणमस्तु.